नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन हा चालू आहे. 2 दिवस झालं चालू झाला आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामधील कंटेस्टंट आहेत. चांगला प्रतिस्पर्ध आहे असं म्हणू शकत नाही, कारण की सगळ्या महाराष्ट्राला जे जे हवे होते ते 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 जे जे प्रत्येकाच्या आवडीचे निवडीचे कलाकार असतात, त्यांनी महाराष्ट्रामध्ये त्यांच्या कर्तृत्वाने रील्सवरून संबंध महाराष्ट्र गाजवला आहे. असा हा स्टार म्हणावा लागेल, स्टार म्हणावे लागतील. असे कोणतेही स्टार, जे स्टार बिग बॉसने त्यांच्या त्यांच्या अंगामध्ये कला होती, परंतु त्यांना नाही घेतलं, घ्यायला पाहिजे होतं. आता का नाही घेतलं आणि कोणते कोणते कलाकार आहेत हे सुद्धा आपण चर्चा करूया. सगळ्या महाराष्ट्राचा लाडका तरुण आहे. या तरुणाने स्वतःच्या हिमतीवरती त्याने स्वतःची हिस्ट्री सांगितली. असा हा महेश मोठे हा तरुण जो आहे, तो सध्या महाराष्ट्रामध्ये खूप फेमस आहे. खूप मोठं नाव झालेलं आहे त्याचं. त्याने प्रत्येक अशा व्हिडिओ प्रेरणास्थानीच्या व्हिडिओ ज्या असतील त्याच्या आयुष्याबद्दल निगडीत असतील, कुणाला कशा पद्धतीने एक पॉझिटिव्ह एनर्जी तो देत देत होता. परंतु बिग बॉसने याच्याकडे दुर्लक्ष का केलं हेच काय समजेना झाले, कारण की तो एक चांगला प्रतिस्पर्धी होता. बिग बॉसमध्ये त्याचं नाव संबंध महाराष्ट्राला माहीत होतं, तो येणारच होता. का नाही घेतलं याच्याबद्दल एक चर्चा करूयाच. परंतु त्याला बिग बॉसने 1-2 महिन्यापूर्वी त्याला मेलसुद्धा केलेला होता, व्हॉट्सअपला मेसेजसुद्धा केला होता, कॉलसुद्धा केलेला होता, की तुम्ही बिग बॉसमध्ये तुमची सिलेक्शन झालेलं आहे. तुम्ही जरा या, इकडे या, मुंबईमध्ये या, चर्चा वगैरे करूया. नंतर चर्चा वगैरे झाली की नंतर त्यांना म्हटले की सांगतो. परंतु नंतर त्यांना काही सांगितलंच नाही, काय नाही. ज्यावेळेस त्यांना कळलं, महेश मोठे यांना, म्हणजे महेश मोठे आपला भावच म्हणावा लागेल, त्याला सांगितलं की तू बाबा सिलेक्शन नाही तुझं झालं, म्हणजे त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. बरं ठीक आहे, चला, तो म्हणतोय की सिलेक्शन नाही झालं माझं, ठीक आहे. परंतु तुम्ही मला जो येण्या-जाण्याचा जो खर्च आहे, जो काय असेल लागलेला, तो तरी द्या कितपत. परंतु बिग बॉसने त्याच्यावरती काही लक्ष दिलं नाही. बिग बॉस म्हणते असे तुझ्यासारखे 56 येतील जातील, ते त्यांना काय खर्च देत बसू का? परंतु हे अत्यंत निंदनीय आहे, अत्यंत चुकीचं आहे. बिग बॉसने असं नव्हतं करायला पाहिजे होतं. ठीक आहे, चला, नाही सिलेक्शन झालं, ठीक आहे, चला, तो भाग वेगळा आहे. परंतु जे येण्या-जाण्याचा जो त्याचा वेळ गेलेला आहे, त्याचं सगळं टाईम शेड्यूल जे आहे, ते सगळं गेलेलं आहे. पण तू जाऊ द्या, परंतु जे पैसे जे काय त्यांचा जो खर्च झाला आहे तो तरी द्यावा होता, असं त्यांचं म्हणणं आहे. ते मी लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करतोय, कारण की महेश मोठे एक चांगलं व्यक्तिमत्व होतं, सगळ्या महाराष्ट्राचा लाडका होता तो. त्याने त्याच्या आयुष्यावरती सगळ्या गोष्टी लोकांशी शेअर केल्या. त्याने कसं आयुष्यामध्ये कसं त्याचे चढ उतार झाले, तो एक शून्यातून त्यानं जग निर्माण केलं असं म्हणू शकतोय आपण आता. आणि खूप तो तो सुद्धा नाराज आहे आणि त्याने आता बिग बॉसवरती ॲक्शन घेतलेलं आहे. कोर्टामध्ये जाऊन सगळ्या महाराष्ट्राने बघितलंय. तो आपल्या ते जे वकील आहेत, एक टॉपचे नामांकित वकील आहेत, त्यांना घेऊन महेश मोठेने केस टाकलेली आहे बिग बॉसवर. आता टाकले का टाकली ही तुम्हाला मी सांगितलंच, कारण की तुम्ही अगोदर म्हणताय तुमचं सिलेक्शन झालंय, बोलवताय, परत म्हणताय नाही झालं. का नाही झालं? कारण की तो खरंच तो कंटेस्टंट चांगला आहे. तुम्हाला तुम्ही बघितलं त्याच्या Instagram ती व्हिडिओ कशा आहेत, चांगला आहे तो. प्रत्येक तुम्हाला माहिती आहे, एक मी स्वतः त्याचा एक फॅन आहे. खूप छान व्हिडिओ बनवतो तो महेश मोठे. परंतु का नाही घेतलं याच्यावरती खरंच अजूनही वेळ गेलेली नाही आहे. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. बिग बॉस खरंच, तो एक खूप छान व्यक्ती आहे. त्याला खरंच घ्या. एक 2-3 असतात बघा, अधनं-मधनं घालवतात बिग बॉसच्या घरामध्ये. तसंच त्याला एक सरप्राईज द्या आणि त्याने जी केस टाकलेली आहे ती माघारी घेईल. खरंच कसं होतंय, खरंच त्यानं खूप कष्ट केले. त्यानं शून्यातून वर आलेली कंपनी आहे तो, आणि त्याच्यामुळे खरंच आम्ही सुद्धा नाराज झालो होतो. त्याचा खूप मोठा फॅन आहे मी सुद्धा. असो, मला असं वाटत होतं, मी तुम्हाला ते सांगितलं. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही सुद्धा कमेंट्समध्ये सांगा. आणखीन असा कोणता कलाकार आहे की जो कलाकार त्या बिग बॉसच्या घरामध्ये पाहिजे होता? मला वाटतंय आमच्या या बैलगाडा क्षेत्रामधील खूप मोठं नाव आहे मोहिल शेठ धुमाळ आणि मथुरचे मालक
राहुल पाटील आडवलीकर कल्याण हे दोघे जण स्टार आहेत या बैलगाडा क्षेत्रामधील. या दोघांच्यापैकी एक तरी कम से कम पाहिजे होता. आनंद असता आम्हाला. परंतु असो, बिग बॉसने याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्याच्यामुळे आता एवढं बिग बॉस वगैरे मी काय बघत नाही. परंतु त्यात सूरज चव्हाण होता, त्यामुळे त्याला सपोर्ट खूप केला आणि त्याला निवडूनसुद्धा आम्ही दिला. आमच्या एक गरीब कुटुंबातील व्यक्ती होता तो. त्यांनी सगळ्या महाराष्ट्राने त्याला बघितले. तो चांगला खेळला. अशाच शुभेच्छा, अशाच कामगिरी करत राहो त्या सूरज चव्हाणने. आणि एक महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतप्रेमी आहे मी. मला असं वाटत होतं महेश मोठे पाहिजे होता. बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.